नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल लहान मुलांपासून ते तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत जवळपास प्रत्येक जण केसांच्या एखाद्या ना एखाद्या समस्येने त्रस्त आहेतच. कोणाचे केस प्रचंड प्रमाणात गळतात, कोणाच्या केसांमध्ये कोंडा वाढतो आहे, काहींचे केस अकाली पांढरे होऊ लागले आहेत, तर काहींचे केस कोरडे, निस्तेज आणि दोन फाटे झालेले असतात. अनेक जण महागडे शॅम्पू, सिरम, हेअर स्पा आणि विविध कॉस्मेटिक्स उत्पादने वापरतात. काही दिवस केस चांगले वाटतात, पण काही काळानंतर पुन्हा तीच समस्या सुरू होते. मग प्रश्न पडतो, असं नेमकं का होत आहे? फक्त बाहेरून महागडी उत्पादने लावल्याने केस कायमस्वरूपी निरोगी होतात का? की आपल्या स्वयंपाकघरातच असा एखादा नैसर्गिक उपाय आहे जो कमी खर्चामध्ये केसांची योग्य काळजी घेऊ शकतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका घरगुती उपायाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा उपाय अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे वापरला जातो. योग्य आहार, योग्य केसांच्या निगा आणि नियमित वापर यांची जोड दिल्यास अनेकांना केस अधिक मऊ, चमकदार आणि व्यवस्थित ठेवण्यास मदत झाल्याचा अनुभव देखील आहे. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीचं शरीर, केसांचा प्रकार आणि समस्या ही वेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय सर्वांना सारखाच परिणाम देईल असं नाही. जर केस खूपच गळत असतील किंवा अचानक समस्या वाढली असेल तर त्वचा रोग तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. मित्रांनो, सर्वप्रथम हे समजून घेऊया की आजकाल केसांच्या समस्या एवढ्या झपाट्याने का वाढत आहेत. आपली बदललेली जीवनशैली, रात्रभर जागरण, सततचा मानसिक ताण, वेळेवर न होणारा आहार, फास्ट फूड, जंक फूड, पोषक अन्नाची कमतरता, प्रदूषण, धूळ, सतत उन्हात किंवा प्रदूषित वातावरणात वावरणं, वारंवार वेगवेगळे केमिकलयुक्त रंग, जेल, स्प्रे आणि स्टायलिंग उत्पादने वापरणं, या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या केसांवर होत असतो. याशिवाय शरीरात लोह, प्रथिने, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12 किंवा इतर पोषक घटकांची कमतरता असली तरी केस कमकुवत होऊ शकतात. म्हणूनच फक्त बाहेरून काहीतरी लावून उपयोग होत नाही. केसांची काळजी आतून आणि बाहेरून दोन्ही प्रकारे घ्यावी लागते. आता प्रश्न असा आहे, आज आपण जो उपाय पाहणार आहोत त्यात अशी कोणती गोष्ट वापरणार आहोत जी जवळपास प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये सहज मिळते? ती म्हणजे जवस. यालाच अळशी किंवा फ्लॅक्स सीड्स असं देखील म्हणतात. जवस हे लहान आकाराचे असले तरी त्यामध्ये अनेक उपयुक्त पोषक घटक असतात. यामध्ये ओमेगा 3, फॅटी ऍसिड, प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि काही महत्वाचे अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीराच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानले जातात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून जवसाचा वापर केला जातो. अनेक लोक जवस भाजून त्याची चटणी बनवून खातात, तर काही जण हे सूप, सॅलेड किंवा इतर पदार्थांमध्ये देखील वापरतात. मात्र आज आपण जवसाचा वापर खाण्यासाठी नाही तर केसांसाठी जेल तयार करण्यासाठी कसा करता येतो हे पाहणार आहोत. हे जेल बनवायला अगदी सोपं आहे. सर्वात आधी एका स्टीलच्या भांड्यात साधारण एक मोठा चमचा जवस घ्या. त्यानंतर त्यामध्ये 3 ते 4 कप पाणी घाला. आता हे मिश्रण मध्यम आचेवर उकळायला ठेवा. उकळत असताना मध्ये मध्ये चमच्याने हलवत राहा. साधारण 5 ते 10 मिनिटांमध्ये पाणी हळूहळू घट्ट होऊ लागेल. तुम्हाला दिसेल की त्याची कन्सिस्टन्सी जेल सारखी होत आहे. हीच खरी योग्य वेळ आहे. आता गॅस बंद करा. मिश्रण थोडे कोमट होऊ द्या. पूर्ण थंड होण्याची वाट पाहू नका, कारण हे मिश्रण खूप थंड झाल्यावर जेल अधिक घट्ट होऊ शकतं. आता स्वच्छ सुती कापड किंवा मलमलच्या कापडाच्या मदतीने हे मिश्रण गाळून घ्या. असे केल्यावर तुम्हाला मऊ, गुळगुळीत आणि चिकटसर नैसर्गिक असा जेल मिळेल. आता हे नैसर्गिक जेल तयार झाल्यानंतर त्यामध्ये आणखी काही घटक मिसळल्यास त्याचा वापर हा अधिक सोयीस्कर होऊ शकतो. यासाठी सर्वप्रथम 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल घ्या. त्या कॅप्सूल मधील तेल या जेलमध्ये घालून व्यवस्थित मिसळा. व्हिटॅमिन ई हे त्वचा आणि केसांच्या निगेसाठी अनेक जण वापरतात. त्यामुळे केसांना मऊपणा आणि पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. जर तुमचे केस खूपच कोरडे असतील, सहज तुटत असतील किंवा केसांची घनता कमी झाल्याचं जाणवत असेल
तर काही लोक या मिश्रणामध्ये थोड्या प्रमाणात एरंडेल तेल देखील मिसळतात. एरंडेल तेल पारंपरिक घरगुती उपायांमध्ये केसांच्या निगेसाठी वापरले जाते. मात्र तेलाचा वापर प्रत्येकाच्या केसांच्या प्रकारानुसार वेगळा असू शकतो. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात वापरून पहा, हे अधिक योग्य ठरेल. आता हे सर्व घटक चमच्याने व्यवस्थित एकजीव करून घ्या. मिश्रण गुठळ्या न राहता मऊसर झालं पाहिजे. यानंतर सुरू होते सर्वात महत्वाची पायरी, हे जेल केसांना कसं लावायचं. बरेच लोक फक्त केसांच्या वरच्या भागावर कोणताही उत्पादन लावतात आणि अपेक्षा करतात की त्याचा फायदा हा संपूर्ण केसांना होईल. पण तसं होत नाही. केसांची खरी काळजी घ्यायची असेल तर मुळांपर्यंत योग्य प्रकारे पोषण पोहोचणं अतिशय महत्वाचं असतं. सर्वप्रथम केस व्यवस्थित विंचरून घ्या. त्यानंतर केसांच्या छोट्या छोट्या बटा करा. आता प्रत्येक बट अलगद बाजूला घेत तयार केलेलं जेल केसांच्या मुळांपासून ते शेंड्यापर्यंत समप्रमाणात लावा. जसं आपण मेहंदी लावताना प्रत्येक भागावर लक्ष दिलं जातं, तसंच या जेलचंही समान प्रमाणात वितरण केलं पाहिजे. लांब केस असतील तर अजिबात घाई करू नका. प्रत्येक भाग व्यवस्थित झाकला गेला आहे का हे पाहतच जेल लावा. पुरुषांनी देखील हे जेल सहज वापरू शकतात. केस लहान असतील तर बोटांच्या सहाय्याने हलक्या हाताने मुळांवर मसाज करत जेल लावता येतं. लक्षात ठेवा, जोरदार घासण्याची गरज नाही. हलक्या हाताने मसाज केल्याने जेल व्यवस्थित पसरतं आणि केस ओढले जाण्याची शक्यता देखील कमी होते. हे मिश्रण लावल्यानंतर केस घट्ट बांधू नका. शक्य असल्यास केस मोकळे ठेवा किंवा अगदी सैल बांधा. यामुळे जेल केसांवर अधिक समान पद्धतीने राहण्यास मदत होते. आता हे मिश्रण किती वेळ ठेवायचं? किमान 20 मिनिटं तरी केसांवर राहू द्या. वेळ असेल तर 40 मिनिटं ते 1 तास ठेवू शकता. यानंतर केस स्वच्छ धुण्याची वेळ येते. पण इथेच अनेकांकडून एक चूक होते. चांगलं नैसर्गिक मिश्रण लावलं जातं आणि त्यानंतर लगेच जास्त केमिकल असलेला शॅम्पू वापरला जातो. त्यामुळे केस पुन्हा कोरडे पडण्याची शक्यता वाढते. म्हणून शक्यतो सौम्य म्हणजेच माइल्ड शॅम्पू वापरण्याचा प्रयत्न करा. ज्या शॅम्पू मध्ये अतिशय तीव्र रसायनांचा वापर कमी असतो असे पर्याय निवडणं अधिक योग्य ठरू शकतं. अनेक जण आवळा, रिठा आणि शिकेकाईच्या पारंपरिक मिश्रणांचा देखील वापर करतात. हे मिश्रण वर्षानुवर्ष केस स्वच्छ करण्यासाठी वापरलं जात आहे. तुम्ही कोणताही पर्याय निवडला तरी चालेल, परंतु केस धुताना खूप गरम पाणी वापरणं टाळा. कोमट किंवा साध्या पाण्याने केस धुतल्यास केसांचा नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यास मदत होऊ शकते. आठवड्यातून 1 ते 2 वेळा हा उपाय नियमित केला. त्याचबरोबर संतुलित आहार, पुरेशी झोप आणि ताण कमी ठेवण्याचा प्रयत्न केला तर केसांची एकूण निगा राखण्यास मदत होऊ शकते. कारण केस निरोगी ठेवण्यासाठी फक्त बाहेरून लावलेला उपाय हा पुरेसा नसतो. शरीराला आवश्यक पोषण, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम आणि योग्य जीवनशैली यांचा देखील तितकाच महत्वाचा वाटा असतो. मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणताही घरगुती उपाय हा जादूची कांडी नसतो. कोणत्याही नैसर्गिक उपायाचा फायदा दिसण्यासाठी नियमितपणा, योग्य आहार, पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली यांची साथ असणं तितकंच महत्वाचं आहे. तसेच जर केस अचानक खूप मोठ्या प्रमाणात गळत असतील, टक्कल पडत असेल, टाळूवर खाज, जखमा किंवा इतर गंभीर समस्या जाणवत असतील तर घरगुती उपायांवरच अवलंबून न राहता त्वचा रोगतज्ञाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. आज आपण जवसापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक हेअर जेलची कृती, त्यामागील कारणं आणि ते योग्य पद्धतीनं कसं वापरायचं याची सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. कदाचित ही माहिती त्यांच्या केसांच्या निगेसाठी देखील उपयोगी ठरेल. या विषयाबद्दल तुमचा काही अनुभव असेल किंवा तुम्ही हा उपाय करून पाहिला असेल तर तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव इतर प्रेक्षकांसाठी देखील मार्गदर्शक ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि खबर लाईट YouTube चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा, ज्यामुळे आयुर्वेद, आरोग्य, नैसर्गिक उपाय, सरकारी योजना आणि उपयुक्त माहिती संबंधित असेच दर्जेदार व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील.
मी पुन्हा भेटेल एका नवीन आणि माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.